एका क्षणात संपूर्ण दक्षिण भारत थांबला आहे. थिएटर बाहेर फटाके नाहीत, शिट्ट्या नाहीत, जल्लोष नाही, उलटं डोळ्यांमध्ये पाणी आहे. कारण आज कुठलाही ट्रेलर रिलीज झाला नाही, कुठलाही क्लायमॅक्स नाही, तर प्रत्यक्ष आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय जाहीर होतो. एक माणूस ज्याने 3 दशकाहून अधिक काळ रुपेरी पडद्यावरती लोकांच्या भावना जगल्या, तोच माणूस आज सांगतोय, हा माझा शेवटचा सिनेमा आहे. मित्रांनो, ही गोष्ट कुठल्याही चित्रपटाची नाही. ही गोष्ट आहे त्या माणसाची, ज्याचं नाव उच्चारताच थिएटर हादरायचं आणि आज तोच आवाज लाखो लोकांच्या आयुष्याला नवं वळण देतो. हा आहे थलपती विजय. 27 डिसेंबर 2025, मलेशिया. जननायकन चित्रपटाच्या ऑडिओ लॉन्चचा कार्यक्रम. मोठा मंच, भव्य आयोजन, चाहत्यांची प्रचंड उपस्थिती. हा कार्यक्रम नेहमीसारखा सेलिब्रेशनसाठी होता. पण विजय स्टेजवर आला आणि काही मिनिटातच स्पष्ट झालं, आज काहीतरी वेगळं घडणार आहे. तो नेहमीप्रमाणे आत्मविश्वासात होता, पण त्याच्या शब्दांमध्ये एक वेगळाच भार होता. भावनिक होत तो म्हणाला, "जननायकन हा त्याचा शेवटचा चित्रपट असेल आणि यानंतर तो संपूर्ण वेळ जनतेसाठी, समाजासाठी काम करणार आहे." कुठलाही नाटकीपणा नाही, कुठलीही घोषणाशैली नाही, फक्त थेट आणि स्पष्ट शब्द. त्या क्षणी अनेक चाहत्यांना हे कळून चुकलं, की त्यांना केवळ एक अभिनेता नाही, तर त्यांच्या आयुष्याचा एक मोठा भाग निरोप देतो. विजयचा हा निर्णय अचानक घेतलेला नव्हता. हा निर्णय एक दीर्घ प्रवासाचा परिणाम होता. 22 जून 1974 रोजी चेन्नईमध्ये जन्मलेला जोसेफ विजय चंद्र रमण सिनेमा जगताच्या वातावरणातच मोठा झाला. वडील S. A. चंद्रशेखर हे दिग्दर्शक, आई शोभना या अभिनेत्री. त्यामुळे कॅमेरा, लाईट, सेट हे त्याच्या आयुष्याचा भाग अगदी लहानपणापासूनच होते. बालकलाकार म्हणून त्याने काही चित्रपटांमध्ये काम केले, पण खरा संघर्ष नायक म्हणून सुरू झाला. 1992 मधील नालय्या थेरपूने त्याला नायक म्हणून ओळख दिली, पण अपेक्षित यश लगेच मिळालं नाही. अनेक वर्ष विजय प्रयत्न करत राहिला. काही चित्रपट चालले, काही अपयशी ठरले. टीकाकारांनी त्याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केली, पण विजय थांबला नाही. 2004 मध्ये आलेल्या घिल्लीने त्याच्या कारकिर्दीत कलाटणी दिली. हा चित्रपट केवळ हिट ठरला नाही, तर विजयला तामिळनाडूचा मास हिरो बनवून गेला. त्यानंतर पोकिरी सारख्या चित्रपटाने त्याला दक्षिण भारताबाहेरही ओळख मिळवून दिली. तुपाक्कीनंतर विजयचा स्टारडम आधीच भरभक्कम झाला. तो केवळ अभिनेता राहिला नाही, तर लोकांसाठी तो आत्मविश्वास, लढाऊ वृत्ती आणि सामान्य माणसाच्या भावना मांडणारा चेहरा बनला. पुढील काळात आलेले मर्सल, सरकार, लिओ आणि गोट यांच्यासारखे चित्रपट केवळ बॉक्स ऑफिसचं यश नव्हते, तर सामाजिक आणि राजकीय चर्चांचा भाग बनले. विशेषतः सरकारसारख्या चित्रपटात दिसणारे राजकीय संकेत अनेकांनी गांभीर्याने घेतले. या चित्रपटांनी जगभरात मिळून हजारो कोटींची कमाई केली आणि विजयला भारतीय सिनेमातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीत नेऊन बसवले. थलपती 69 साठी घेतलेलं मानधन हे त्याच्या लोकप्रियतेचं प्रतीक बनलं. तरीही हा प्रवास फक्त यशाचा नव्हता. सुरा आणि पुलीसारखे चित्रपट अपेक्षेप्रमाणे चालले नाहीत. सोशल मीडियावरती टीका झाली, पण एक गोष्ट कायम राहिली, चाहत्यांचं प्रेम. थिएटर बाहेर कटआउट्स, पोस्टरला दूध अर्पण करणं, पहाटेपासून शोसाठी लागणाऱ्या रांगा, ही दृश्य विजयसाठी नवी नव्हती. हे नातं केवळ कलाकार आणि प्रेक्षकांचं नव्हतं, तर भावनिक होतं. याच भावनिक नात्यामुळे विजयच्या मनात प्रश्न निर्माण होऊ लागले. तो अनेक वेळा सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये म्हणाला आहे, की त्याला मिळालेलं प्रेम ही त्याची सर्वात मोठी संपत्ती आहे. पण याच प्रेमामुळे त्याच्यावरती जबाबदारीही येते. 2019 नंतर त्याच्या भाषणांमध्ये सामाजिक प्रश्न अधिक ठळकपणे दिसू लागले. शिक्षण, तरुणाई, भ्रष्टाचार, लोकशाही या विषयांवरती तो थेट बोलू लागला. 2021 पासूनच तो राजकारणात उतरणार का, याबद्दल चर्चा सुरू झाली. या चर्चांना पूर्णविराम फेब्रुवारी 2024 मध्ये मिळाला, जेव्हा विजयने तमिलगा वेट्री कझगम अर्थात TVK या राजकीय पक्षाची स्थापना जाहीर केली. हा निर्णय करताना त्याने स्पष्ट सांगितलं, की तो कोणत्याही तात्कालीन फायद्यासाठी नाही, तर दीर्घकालीन सामाजिक बदलासाठी हा मार्ग निवडतो आहे. पक्षाच्या स्थापनेवेळी त्याने धर्मनिरपेक्षता, सामाजिक न्याय आणि समता यांवर भर दिला. ही भूमिका तामिळनाडूच्या राजकीय परंपरेशी जोडली होती, पण त्याची भाषा आणि मांडणी नव्या पिढीला समजेल अशी. या पार्श्वभूमीवर जननायकनच्या ऑडिओ लॉन्च कार्यक्रमात दिलेलं भाषण अत्यंत महत्त्वाचं ठरलं. विजय भावनिक झाला, पण त्याने कोणतीही अतिशयोक्ती केली नाही.
त्याने फक्त इतकंच सांगितलं की 33 वर्ष प्रेक्षकांनी त्याला भरभरून प्रेम दिलं आणि आता तो त्या प्रेमाचं ऋण समाजकार्य आणि सार्वजनिक जीवनात उतरून फेडू इच्छितो. त्याने अभिनयाला निरोप देण्याचा निर्णय घेतल्याचं स्पष्ट केलं, जेणेकरून तो राजकारणात पूर्ण वेळ देऊ शकेल. जननायकन हा त्याचा 69वा आणि शेवटचा चित्रपट आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन विनोद यांनी केलं आहे. संगीत अनिरुद्ध रविचंदर यांचं आहे, तर कलाकारांमध्ये बॉबी देओल, पूजा हेगडे यांचा समावेश आहे. हा चित्रपट 9 जानेवारी 2026 रोजी प्रदर्शित होत आहे. अनेक चाहत्यांसाठी हा चित्रपट केवळ एक मनोरंजनाचा अनुभव नसेल, तर विजयच्या सिनेमाच्या प्रवासाला दिलेला अंतिम निरोप असेल. यानंतर विजयचा संपूर्ण फोकस 2026च्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकांवरती असणार आहे. टी-व्ही-के हा पक्ष या निवडणुकाच्या सहभागी होण्याच्या तयारीत आहे. विजयने अद्याप अधिकृतपणे मुख्यमंत्री पदाबाबत घोषणा केली नसली, तरी तो सक्रिय राजकारणात उतरणार आहे हे स्पष्ट आहे. त्याच्या भाषणांमधून तो सध्याच्या राजकीय व्यवस्थेवर टीका करतो, पण त्याच वेळी कोणत्याही पक्षाबद्दल वैयक्तिक आरोप करताना तो काळजी घेताना दिसतो. उपलब्ध बातम्यांनुसार त्याने अजून तपशीलवार जाहीरनामा सादर केलेला नाही, पण सामाजिक न्याय आणि लोकशाही मूल्ये हे त्याच्या विचारांचे केंद्रबिंदू असल्याचे स्पष्ट आहे. मित्रांनो, तामिळनाडूच्या इतिहासात सिनेमा आणि राजकारण यांचं नातं नवीन नाही. याआधीही अनेक कलाकारांनी राजकारणात प्रवेश केला आहे. काहींना मोठं यश मिळालं, काही अपयशी ठरली. विजयचा प्रवास कोणत्या दिशेने जाईल हे आज सांगणं कठीण आहे, कारण सिनेमा आणि राजकारण ही दोन वेगवेगळी जगं आहेत. रुपेरी पडद्यावरती मिळालेले यश थेट मतदानात रूपांतर होईल असं नाही. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, विजयचा निर्णय हलका नाही. अभिनयासारखं सुरक्षित, यशस्वी आणि आर्थिकदृष्ट्या स्थिर क्षेत्र सोडून तो एक अनिश्चित, कठीण आणि आव्हानात्मक क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतोय. हा निर्णय फक्त करिअरचा नाही, तर आयुष्याचा आहे. त्यामुळेच आज तामिळनाडूतील लाखो लोक उत्सुकतेने, काहीसे काळजीने आणि काहीसे आशेने या प्रवासाकडे पाहत आहेत. रुपेरी पडद्यावरचा थलपती आता प्रत्यक्ष आयुष्यातील प्रश्नांसमोर उभा राहणार आहे. तो या नव्या भूमिकेत यशस्वी होईल का? तो जनतेचा विश्वास तसाच टिकवून शकेल का? या प्रश्नांची उत्तरं आज कुणाकडेही नाही. पण एक गोष्ट नक्की आहे, या निर्णयाने तामिळनाडूच्या सार्वजनिक जीवनात एक नवा अध्याय सुरू झालेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत. या बोलूया.